प्रशांत आचरेकर 9 स्ट्राइक एंड पर। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अनिकेत आमलोस्कर। पहला ओवर प्रगति पर है, गेंदबाज तैयार है रुपेश पालेकर। इस बार गेंद को खेला, एक्स्ट्रा कवर ढूंढी है, कवर के ऊपर से गेंद निकल जाती हुई सीमा रेखा बाहर। वन बाउंस होंगे 4 रन। इस 4 रन के मदद से स्कोर बढ़ता हुआ धीरे धीरे 5 रन। पहला ओवर प्रगति पर है। 6-6 ओवर का मैच, आज के दिन का तीसरा मैच खेला जाता हुआ एकता स्पोर्ट्स मुटाड वर्सेस हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल। राइट आर्म ओवर द विकेट। हल्की सी अपील बनी है, बट इसी बीच काफी देर यहां पर इंतजार था, बट नॉट आउट करार करते हुए अंपायर। अच्छे खासे अंपायरिंग। स्क्वायर लेग की दिशा में अंपायर है राम प्रसाद शिर्के, मैन फ्रॉम कणकवली। स्ट्राइकर अंपायर के रूप में है संतोष डोकरे सर, मैन फ्रॉम कोल्हापुर। अच्छा खासा नियोजन ये देवगढ़ प्रीमियर लीग का। और इसी बीच गेंद को खेलना चाहते थे फाइनल की दिशा में। इस बार हल्की सी अपील, विकेट की पतन। देखिए क्या क्रिकेट खेल रहा है ये खिलाड़ी रोशन वड़पकर, जबकि कीपर के रूप में डटे थे। यहाँ पर विकेट की पतन अनिकेत आमलोस्कर, जिनको डगआउट में होना पड़ेगा। पहले विकेट यहाँ पर हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोलवाड़ी का, यहाँ पर पहला विकेट गिरा है। स्कोर यहाँ पर हमारे दीपेश जी दूरी हमारे साथ जुड़े गए हैं, 5 रन। 5 रन के ऊपर पहला विकेट यहाँ पर गिरा है। रुपेश पालेकर एक सफल गेंदबाज यहाँ पर एकता स्पोर्ट्स मुटाड टीम के। आज आप देख रहे हो तमाम दर्शक इस मैच का आनंद लेते हुए, जो कि यहाँ पर ये ट्रॉफी जो आज दिखाई दे रही है, ये देवगढ़ प्रीमियर लीग की ट्रॉफी। आज का ये चौथा दिन और चौथे दिन का यहाँ पर जो मैच खेला जाता हुआ ये तीसरा मैच, जो कि एकता स्पोर्ट्स मुटाड और से हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल। टॉस जीता एकता स्पोर्ट्स मुटाड टीम ने और टॉस जीतकर यहाँ पर पहले फील्ड करने का फैसला किया। नए बल्लेबाज इस बीच मैदान के अंदर चले जाते हुए शिवदास साइम। अनिकेत अमलोस्कर, जिन्होंने 4 रन केवल बनाए थे अपने टीम के लिए। शांत क्रिकेट चलता हुआ 6-6 ओवर का मैच, बट यहाँ पर जैसे जैसे थोड़ा सा रेंज में आएंगे बल्लेबाज तो निश्चित रूप से बड़े बड़े शॉट यहाँ पर देखने मिलेंगे। रुपेश पालेकर दौड़ना शुरू करते हुए इस बार बहुत ही लाइन लेन, देखिए कितनी सटी हुई लाइन लेन थे। रुपेश पालेकर आज कितने साल क्रिकेट खेल रहे हैं, तो लगभग मेरे नज़र में तो ऐसा लग रहा है कि 20-22 साल तो क्रिकेट खेलते हैं। जी हाँ, इसी बीच ये गेंद फिर एक बार साई पैकर्स मोड के टीम में ये खिलाड़ी हमेशा दिखाई दिया करता था। पहले ओवर की समाप्ति, हमारे दीपेश जी दूरी हमें कुछ एडवाइस जरूर दे रहे हैं। इसी बीच यहाँ पर ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद टोटल स्कोर है 5 रन। क्या बेहतरीन गेंदबाजी की है, एक सफलता अपने टीम को रनआउट के रूप में जैसे मिली है। 5 रन केवल खर्च किए रुपेश पालेकर ने। ये मुटाट के खिलाड़ी है, रणझुंझार पालेकरवाड़ी के खिलाड़ी। साई पैकर्स टीम में डेब्यू किया, खेलने के लिए चले गए। बहुत सारे नाना चौगुले जैसे खिलाड़ी उस टीम में खेला करते थे। आज अगर देखो कि इस बीच यहाँ पर इस उम्र में भी बेहतरीन लाइन और लेंथ के साथ यहाँ पर बल्लेबाजी कर गेंदबाजी करते हुए और ऑलराउंडर खिलाड़ी है रुपेश पालेकर। टीम की ओर से दूसरा अपने कोठे का पहला ओवर लेकर इसी बीच नए गेंदबाज गेंदबाजी के लिए तैयार है। टीम की ओर से दूसरा अपने कोठे का पहिला ओव्हर लेकर अमेय पुजारे। सांघिक धाव संख्या जर या ठिकाणी पाहिली गेली तर 5 धावा, दुसरं षटक हाताळताना दिसतो या ठिकाणी अमेय पुजारे। राइटर ओवर द विकेट, उजव्या हाथाने मारा करेल। और इसी बीच ये गेंद पुल टॉस थी, लेफ्ट हैंडर बल्लेबाज जबकि शिवदास साहिम के लिए गेंद को खेला से मिड ऑफ फील्डर तैनात है, तब तक 1 रन। जबकि इसी बीच प्रशांत आचरेकर और शिवदास साहिम ये जोड़ी मैदान के अंदर धीरे धीरे पार्टनरशिप को बढ़ाती जा रही है, क्योंकि जब विकेट गिरी अनिकेत अमलोस्कर जिन्होंने बनाए थे 4 रन,
राइट आर्म ओवर द विकेट अमेय पुजारी टीम की ओर से दूसरा अपने कोठे का पहला ओवर लेकर और सामने बिल्कुल बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर शिवदास साइम नॉन स्ट्राइक एंड पर और इस बीच प्रशांत आचरेकर शिवदास इस बीच खेलने के लिए तैयार। इस बार गेंद को खेल दिया है, एक रन आसानी के साथ। लॉन्ग ऑन का खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, थ्रो करे, क्या बढ़िया फील्डिंग। एक और रन, इस एक रन की मदद से टोटल स्कोर है 7 रन। दूसरा ओवर प्रगति पर है। इस ओवर में अब तक 2 रन खर्च किए अमेय पुजारी ने। एकता स्पोर्ट्स मुटाट टीम ने टॉस जीता, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का जो फैसला किया और अपोजिट टीम है हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल, ये टीम है राइट आर्म ओवर दी विकेट गेंदबाजी के लिए तैयार अमेय पुजारी। इस बार बिग हिट करना चाहते थे प्रशांत आचरेकर, थोड़े से नर्वस है, नाराज है अपने आप के ऊपर, क्योंकि गेंद बल्ले के बीचों बीच तो नहीं आई, बट कहीं ना कहीं यहाँ पर बिग हिट करना चाहते थे प्रशांत आचरेकर। स्ट्राइक के ऊपर खेलते समय नजर में आएंगे अगली गेंद। फिर एक बार अमेय पुजारी राइट आर्म ओवर दी विकेट गेंदबाजी के लिए तैयार अमेय पुजारी की गेंद प्रशांत आचरेकर ने इस बार गैप ढूंढी है, गेंद सीमा रेखा बाहर, मिड विकेट और मिड ऑन के बीच में से गेंद निकल गई है 4 रनों के लिए। ये 4 रन प्रशांत आचरेकर के खाते में हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोलवाड़ी के खाते में जोड़ेंगे। इसी 4 रन की मदद से टोटल स्कोर है 11 रन। ये श्रृंखला एक बड़ी श्रृंखला देवगढ़ तालुका में पहली बार, जबकि देवगढ़ प्रीमियर लीग यहां पर मनाई गई है। अमोल मिस्त्री सर, उनकी ऑल टीम, जिन्होंने एक सपना था कि ये श्रृंखला बनाई जाए और धीरे धीरे वो पूरा होता जा रहा है। इस मैच में देखो, एक थोड़ा सा अगर देखा जाए तो पिछला मैच आपने देखा होगा, एक अच्छा मैच यहां पर खेला गया था। हार्दिक स्पोर्ट्स थी एक टीम, अपोजिट में अगर देखा जाए वीरू जादव के बेटे आशापुरी रेसिडेंसी की वेदांत जादव का हल्ला बोल, और इसी बीच यहां पर गेंद को खेल दिया शॉर्ट पॉइंट की दिशा में, गेंद निकल गई है, गली का खिलाड़ी आकर गेंद को फील्ड करे, उठा ले, तब तक 1 रन और इस 1 रन के साथ टोटल स्कोर बढ़ता हुआ 12 रन। दूसरा ओवर प्रगति पर है। पहले ओवर में 5 रन खर्च किए थे रुपेश पालेकर ने, इस ओवर में अब तक 7 रन खर्च किए थे यहां पर गेंदबाज अमेय पुजारी। टॉस जीतने के बाद फील्डिंग करते नजर आ रही है टीम एकता स्पोर्ट्स मुटाट। इस बीच गेंद डीप फाइन लेग, हवा में गेंद, फील्डर तैनात, क्या होगा, कैच? जी हाँ, यस, मंगेश घाटी जिन्होंने कैच को पकड़ लिया, बेहतर फील्डर, डीप फाइन लेग की दिशा में खड़े थे, काफी देर हवा में गेंद थी और विकेट की पतन। दूसरा विकेट गिरता हुआ यहां पर, विकेट जैसे गिरते जा रहे, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर के बाद टोटल स्कोर 12 रन। इस ओवर में अगर देखो कि 7 रन केवल खर्च किए अमेय पुजारी ने, अच्छी गेंदबाजी की है। रुपेश पालेकर की बात की जाए, 1 विकेट रनआउट के रूप में मिला और 5 रन खर्च किए थे। उसके बाद अमेय पुजारी, जबकि जिन्होंने मंगेश घाटी के दस्तानों में कैच आउट किया, जो कि आउट होने वाले बल्लेबाज शिवदास साइम को, दूसरी विकेट गिरी। 2 विकेट के बाद टोटल स्कोर है यहां पर 7 रन। हालांकि 2 टीम के बीच में मैच खेला जाता हुआ एकता स्पोर्ट्स मोटाट और हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल टीम की ओर से तीसरा और कोठे का पहला ओवर लेकर आते हुए नए गेंदबाज टीम की ओर से तीसरा कोठे का पहला ओवर लेकर तेजस पालेकर इसी बीच गेंदबाजी के लिए तैयार। एकता स्पोर्ट्स मुटाट और एक तरफ अपोजिट में टीम है हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल। टॉस जीता एकता स्पोर्ट्स मुटाट टीम ने फील्डिंग करने का फैसला किया, बल्लेबाजी के लिए निमंत्रित किया हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल टीम को, जिन्होंने 2 ओवर का खेल किया और इसी बीच 12 रन बनाए। और इसी बीच गेंद, बड़ा प्रहार, हवाई सफर, इस बार इस गेंद को रोक पाएंगे या नहीं, और इसी बीच गेंद सीमा रेखा बाहर। अंपायर संतोष डोकरे सर का यहां पर दोनों हाथ ऊपर हुए और कहा कि ये 6 रन है। प्रशांत आचरेकर का अब बल्ला चलता हुआ तेजस पालेकर के ऊपर, पहले गेंद के ऊपर छक्का लगाया। इस 7-6 के मदद से टोटल स्कोर है 18 रन। धीरे धीरे यहां पर स्कोर बोर्ड हलता हो रहा है। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत गेंदबाज तैयार है तेजस पालेकर। इसी बीच गेंद तेजस पालेकर की प्रशांत आचरेकर के लिए, 1 रन तेजी के साथ निकाला। दूसरे के लिए मांग करना चाहते जी नहीं, केवल 1 रन। प्रशांत आचरेकर की बात की जाए तो वाड़ा सडेवाड़ी टीम में खेला करते हैं और आज
इस टीम में शामिल हो गए। हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल इस टीम में बल्लेबाज है, ऑलराउंडर खिलाड़ी है, पिछले मैच में भी आपने देखा होगा इनको। अब सामने बल्लेबाज है, नए बल्लेबाज है स्ट्राइक के ऊपर केतन तिरलोटकर, मैन फ्रॉम देवगढ़ मोलवाड़ी का एक खिलाड़ी है। राइटर ओवर द विकेट, गेंद निकल गई कीपर के दस्तानों में। रोशन वड़पकर ने अपना काम किया, अंपायर का वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त रन। इस एक रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 20 रन। 6-6 ओवर का मैच, एक फाइटिंग टोटल यहां पर होनी जरूरी है। 65-70 रन अगर इस मैदान के ऊपर, इस विकेट के ऊपर बन जाते तो दोस्तों एक फाइटिंग टोटल यहां मिलेगी देखने के लिए और मैच टफ बनता है। राइटर ओवर द विकेट, हल्के हाथों से खेल दिया इस बार केतन ने, कोई जल्दबाजी नहीं की है, एक रन आसानी के साथ पूरा करते हुए। सामने अब बिल्कुल बल्लेबाज दिखाई देंगे जो कि एक बिग हिटर मैन के रूप में है, प्रशांत आचरेकर। एक छक्का भी लगाया, अच्छी पारी खेल रहे हैं अब तक अपने टीम के लिए। 14 रन की पारी खेल रहे हमारे दीपेश धूरी, क्या स्कोर बुकिंग करे हमारे विजय जी शिरसाट भी। एक तरफ यूवी देवगढ़कर स्कोर बुकिंग की पूरी जिम्मेदारी आज 3 दिन से हैंडल करे दीपक डगरे सर। राइटर ओवर द विकेट, राउंड विकेट और इसी बीच गेंद को खेला अंदरूनी किनारा, खाली क्षेत्र में। देखिए रोशन वड़पकर ने थोड़ी सी गलती की थी, एक रन तेजी के साथ निकाला, दूसरे के लिए मांग किया, दूसरा भी रन आसानी के साथ। रोशन को ऐसा लगा कि कैच के लिए दूसरा खिलाड़ी आ रहा है, इसलिए रुक गए, वरना वहां पर कैच बन जाती। प्रवीण गुरव वहां पर थे। ये 2 रन खाते में जोड़ेंगे हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल के खाते में। टोटल स्कोर 23 रन। अच्छी खासी शुरुआत, स्टार्ट तो मिली है, गियर को चेंज अब करेंगे प्रशांत आचरेकर, केतन तिरलोटकर जैसे खिलाड़ी, महान खिलाड़ी है केतन तिरलोटकर। अगर देखा जाए रत्नागिरी डिस्ट्रिक्ट हो, सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट हो, जहां जहां गोवा राज्य में भी खेल कर आए, बंबई में खेल कर आए ये खिलाड़ी केतन तिरलोटकर। हेलो हेलो राइटर ओवर द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार, राउंड विकेट, पुलटॉस गेंद, बड़ा प्रहार आड़े बल्ले से खेल दिया, मिड ऑन के आसपास गेंद चली गई है, फील्डर तैनात है, 1 रन रुपेश पालेकर वहां पर, दूसरे के लिए मांग करे, जी नहीं, यहां पर मना कर दिया, केतन ने वापस भेजा नॉन स्ट्राइक एंड पर। 1 रन मिलेगा, टीम के खाते में जुड़ेगा हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल के खाते में। अब सामने बल्लेबाज बिल्कुल दिखाई देंगे, एक बिग हिटर मैन केतन तिरलोटकर स्ट्राइक के ऊपर। गए साल काफी फॉर्म में थे केतन तिरलोटकर, इस साल नया नया मैचेस स्टार्ट हो रहे हैं तो कहीं ना कहीं फॉर्म देखना चाहते हैं अपना। राइटर ओवर द विकेट, हल्के हाथों से देखा, रक्षात्मक डंग जिसे कहा जाता है उसी तरफ से गेंद को खेल दिया, जहां तक गेंद को बल्ले के बीचों बीच लेकर अलोंग द कारपेट गेंद को खेला। 1 रन केतन तिरलोटकर के खाते में जुड़ेगा। टीम का स्कोर इसे 1 रन की मदद से बढ़ता हुआ 25। ओवर नंबर अगर देखो तो तीसरा ओवर यहां पर खत्म होता हुआ 25 आफ्टर 3 ओवर्स। इस ओवर में अगर देखा जाए तो तेजस पालेकर ने 13 रन खर्च किए, 13 धावा या षटका मागे खर्च केले ते तेजस पाळेकरने। 4थं षटक घेऊन हाताळताना दिसेल नवीन फलंदाज रुपेश पाळेकर, हा दिसेल पहिलं षटक टाकलं होतं रुपेश पाळेकर यांनी, 5 धावा खर्च केल्या होत्या। सुरेख अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली, 1 रनआउटचा विकेट त्यांना भेटला होता, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय, रुपेश पाळेकर येतोय। 25 धावा धावफलकावरती, थोड़ा सा दबाव प्रेशर आणलाय रुपेश पालेकर। इस बार पहली गेंद 4थे ओवर के हल्के हाथों से केतन ने खेल दिया, अभी तक केतन अपने हाथ खुले नहीं कर रहे। स्ट्राइकर बल्लेबाज यहां पर फिर एक बार प्रशांत आचरेकर, क्या यहां पर बड़े बड़े शॉट्स लगा सकता है प्रशांत आचरेकर के पास वो क्षमता है, बिग हिटर मैन है। आप तमाम दर्शक देख रहे हो ये देवगढ़ प्रीमियर लीग, ये तीसरा मैच, बहुत ही अच्छा शांत क्रिकेट चल रहा है, बहुत सारे दर्शक इस मैच का आनंद लेते हुए। रुपेश की गेंद को खेलना चाहते, हल्की सी अपील, बिल्कुल ही बीचों बीच पाए गए, अंपायर ने उंगलियां ऊपर की है इस बार, जबकि राम प्रसाद शिरकेसर
जिन्होंने अपनी उंगलियां ऊपर की, मैन फ्रॉम कनकवली के अंपायर है, एमसीए के अंपायर है। एक तरफ स्क्वेरले की दिशा में अंपायरिंग करते हुए संतोष डोकरे सर, मैन फ्रॉम कोल्हापुर। बहुत ही अच्छा क्रिकेट। एमसीए के सारे अंपायर हमारे, जिस तरह से यहाँ पर अमोल मिस्त्री सर ने ये सब कुछ नियोजन आयोजन किया, एक बेहतर नियोजन आयोजन। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर। बात की जाए 10 गेंदे में 17 रन बनाए, जिसमें एक छक्का एक बाउंड्री लगाई इस खिलाड़ी ने, प्रशांत आचरेकर। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए अभिषेक मुंडकर। अभिषेक मुंडकर नए बल्लेबाज। अभिषेक मुंडकर ये नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर। मोंड गांव का एक खिलाड़ी, मोंडतर का खिलाड़ी, बंबई में रहता है, आज इस श्रृंखला में शामिल हो चुका है। बिल्कुल स्ट्राइक के ऊपर दिखाई देगा अभिषेक मोंडकर। राइट आर्म ओवर द विकेट, बड़ा प्रहार, स्ट्रेट ड्राइव किया इस बार गेंद को। डीप लॉन्ग ऑफ फील्डर तैनात है, एक रन आसानी के साथ पूरा करते हुए दूसरे के लिए मांग की है। जी हाँ, आते आते स्ट्राइक अपने पास रखी, 2 रन से अपना अकाउंट ओपन किया, टीम का स्कोर बढ़ाया। इस 2 रन के मदद से टोटल स्कोर है 28। चौथा ओवर जबकि प्रगति पर है। रुपेश पालेकर गेंदबाज तैयार है। एकता स्पोर्ट्स मुटाट के एक खिलाड़ी। राइटर ओवर द विकेट, इस बार ये गेंद सीधे कीपर के दस्तानों में, इसी गेंद के ऊपर कोई रन नहीं। राइटर ओवर द विकेट रुपेश पालेकर। सामने बिल्कुल बल्लेबाज अभिषेक मुंडकर, जिनके पास क्षमता है छक्के चौके लगाने की। फुल टॉस गेंद क्रिकेट में खराब गेंद, इस बार फुल टॉस गेंद के ऊपर बड़ा प्रहार तो नहीं, बट कहीं ना कहीं एक रन तो निकाला है। इस एक रन के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ जबकि 29 रन। धीरे धीरे देखिए कितनी अच्छी गेंदबाजी हो रही है, बड़े बड़े शॉट की जरूरत है भाई। यहाँ पर 70-75 रन बन जाते हैं, कम से कम 65 रन अगर बने तो यहाँ पर एक बड़ा मैच जरूर आप देख सकते हो। कांटों की टक्कर मैदान में देख सकते हो। इस बार गेंद को खेल दिया पॉइंट की दिशा में, जबकि गेंद चली आती हुई केतन तिरलोटकर जैसे कि बहुत अच्छे बल्लेबाज है, अलॉन्ग द कारपेट खेल बैठे, 2 रन तो पूरे किए हैं, जबकि थ्रो बनता हुआ इस 2 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 31। जबकि 4 ओवर का खेल खत्म हो चुका है। अच्छी गेंदबाजी रुपेश पालेकर ने की है। इस ओवर में 6 रन खर्च किए और कुल मिलाकर 11 रन खर्च किए थे। एक सफलता अपने टीम को दिलाई थी रुपेश पालेकर ने। अब टीम की ओर से 5वां ओवर लेकर गेंदबाजी में परिवर्तन होगा। चलो भाई, थोड़ा सा टीम मीटिंग जल्द से जल्द खत्म करो, बहुत सारे मैचेस है आज के दिन में। बैटिंग पावर प्ले का इशारा अंपायर का हो चुका है। तेजस पालेकर गेंदबाज तैयार। टीम की ओर से 5वां अपने कोटे का दूसरा ओवर लेकर, जिन्होंने तीसरा ओवर डाला था उसी में 13 रन खर्च किए थे तेजस पालेकर। राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार तेजस पालेकर। बिल्कुल सामने स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अभिषेक मोंडकर, 9 स्ट्राइक इन पर केतन तिरलोटकर। इसी बीच गेंद, बड़ा प्रहार अभिषेक मोंडकर ने किया, बट हवा में गेंद, फील्डर तैनात है लॉन्ग ऑफ की तरफ। विकेट की पतन, अभिषेक मोंडकर को डगआउट में आना पड़ेगा। सफल गेंदबाज तेजस पेडनेकर पालेकर, जिन्होंने एक अच्छी गेंदबाजी की है। केवल यहां पर बना है अपने टीम के लिए 3 रन। हमारे साथ 4 गेंदे में 3 रन बना है अभिषेक मोंडकर ने। जो यहाँ पर लेखा जो का हाल जो होता है, हमारे दीपेश दुरी जैसे आज कर रहे, विजय जी शिरसाट सर और हमारे यूए, स्कोर बुकिंग की पूरी जिम्मेदारी अपने कंधे के ऊपर लिए आज ये 4थे दिन तक। नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। बैट्समैन अतुल माशी नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए। उम्मीद ज्यादा है कि कहीं ना कहीं छक्के चौके जुड़ा दो भाई, तो मैच हमें देखने के लिए भी तमाम दर्शकों को खुश करना है। दर्शक नहीं तो क्रिकेट में मजा नहीं है। दर्शक है, प्यारे दर्शक होते हैं।
राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार, बिल्कुल स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज अतुल माशे इस साल काफी फॉर्म में। इसी बीच ये गेंद कीपर के दस्तानों में चली जाती हुई, थोड़े से डॉट बनती हुई गेंद। इस गेंद के ऊपर कोई रन नहीं। तेजस पालेकर की बात की जाए तो गए साल काफी फ्लॉप थे, बट इस साल में फॉर्म दिखाई दे रहा है उनका। तेजस पालेकर राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार, सामने स्ट्राइक के ऊपर, जबकि बल्लेबाज अतुल माशे बिग हिटर मैन माने जाते हैं। इसी बीच ये गेंद बड़ा शॉट्स खेला है, बट कहीं ना कहीं फील्डर के दस्तानों में चली जाएगी। वन बाउंस से गेंद एक रन आसानी के साथ लॉन्ग ऑन की दिशा जरूर ढूंढी थी। इस एक रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 32 रन। धीमी शुरुआत है। राइट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार। तेजस पालेकर की बात की जाए तो ये 5वां ओवर प्रगति पर, अपने कोटे का दूसरा ओवर तेजस पालेकर का पहला ओवर डाला था जिसमें 13 रन खर्च किए थे। दौड़ना शुरू किया है। इस बार ये गेंद ऑफ स्टिक से रहने वाली, थोड़ी सी कहीं ना कहीं बाहर भटक गए। अंपायर का इशारा वाइड बॉल का, एक अतिरिक्त रन कहा जाता है क्रिकेट में। इस एक रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 33 रन, 33। आज के दिन का तीसरा मैच एकता स्पोर्ट्स मुटाट और हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल के बीच में खेला जाता हुआ। राइट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार कार्लन एंड से गेंदबाजी करेंगे। सामने बिल्कुल बल्लेबाज खेलने के लिए केतन तिरलोटकर। इस बार गियर को चेंज किया है, अपने कंधों का इस्तेमाल किया और जैसे कि शॉट्स को खेल दिया लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद सीमारे का बाहर 6 के लिए बेहतरीन छक्का लगाया। जरूरत है इसे 6 की 4 की, क्योंकि एक फाइटिंग टोटल बन जाए तो इस मैदान के ऊपर देखिए पूरी तरह से ओपन मैदान है। अलाउंग द कारपेट खेलने के लिए भी चांस है, भागते भागते भी रन आते हैं और छक्के चौके तो इस मैदान के ऊपर लगते ही लगते हैं। राइट आर्म ओवर द विकेट, फिर एक बार गेंदबाज तैयार। तेजस पालेकर अपने बॉलिंग मार्फत और केतन जबकि स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज खेलने के लिए तैयार। अभी अभी एक छक्का लगाया केतन ने और इसी बीच केतन के लिए गेंद। इस बार फील्डर तैनात था, बट हवा में गेंद थी, फील्डर प्रयास करे थे कैच के लिए, लॉन्ग ऑफ की तरफ गेंद चली गई है 1 रन के लिए। इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 40 रन। ये 5वां ओवर प्रगति पर अपने बॉलिंग मार्ग पर। तेजस पालेकर राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी करेंगे और सामने बिल्कुल बल्लेबाज इसी बीच खेलने के लिए तैयार है। अतुल माशे मैन फ्रॉम पटेल का ये खिलाड़ी है। इस बार अतुल माशे के लिए गेंद हवा में खेले है, बट काफी देर हवा में गेंद है, फील्डर तैनात है, कैच छूटा, मैच छूटा, रन बने 2। अगर कैच पकड़ लेते तो यहाँ पर 2 रन आपके बच जाते, कैलकुलेशन हिसाब कहता है क्रिकेट का। और इसी बीच यहाँ पर ये 2 रन, ओवर नंबर 5 खत्म। 5 ओवर के बाद टोटल स्कोर है 42 रन। जबकि दोस्तों जो देरी से आने वाले दर्शक है उनको मैं जरूर कहना चाहता हूं कि ये मैच देवगढ़ प्रीमियर लीग का आज का चौथे दिन का यहाँ पर ये तीसरा मैच खेला जाता हुआ एकता स्पोर्ट्स मुटाट और से हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल के बीच में। टॉस जीता एकता स्पोर्ट्स मुटाट टीम ने, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया, बल्लेबाजी के लिए निमंत्रित किया। 5 ओवर का खेल खत्म हो चुका है, 5 ओवर में 42 रन बनाए हार्दिक स्पोर्ट्स नरगोलवाड़ी टीम ने। आखिरी ओवर इनिंग का लेकर नए गेंदबाज तैयार रहेंगे। महेश घाड़ी नए गेंदबाज। ये खिलाड़ी है गिरिये गांव के, मेन रोड गिरिये का ये खिलाड़ी आज इस टीम में शामिल है, एकता स्पोर्ट मुटाट टीम। राइटर ओवर द विकेट, इस बार गेंद को खेल दिया, हवा में गेंद है, फील्डर तैनात है। मंगेश घाड़ी ने आज यहाँ पर दूसरा कैच पकड़ लिया है। हमारे दीपेश जी कह रहे हैं कि एक बेस्ट फील्डर है ये। धीरे धीरे अगर देखो कि जिस तरह से क्रिकेट में केतन की पारी खत्म हो चुकी है, केतन जैसा नामक बल्लेबाज, एक बिग हिटर बल्लेबाज जिनको अब विकेट के ऊपर खड़े रहना जरूरी था, 14 रन बनाकर आउट होकर केतन तिरलोटकर वापस आते हुए 7 गेंदे में 14 रन बनाए, जिसमें एक छक्का लगाया केतन तिरलोटकर ने। एक अच्छी पारी खेल रहे थे, ओपनिंग के रूप में जब चांस नहीं मिला तो बीच में जाकर खेलने के लिए तैयार थे। अब नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए, ये है बांदेश्वर मुलबान टीम के खिलाड़ी, एक बुजुर्ग खिलाड़ी तो मैं नहीं कहूँ, बट जिस तरह से उमेश यादव जिनका नाम है, उमेश यादव की पारी देखो, जैसे जैसे खेला करते थे क्रिकेट में, आते आते छक्के लगाना ये उनका काम, वही उमेश यादव धीरे धीरे मैदान के अंदर चले जाते हुए।
राइटर ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार महेश घाटी। जैसे जैसे गेंदबाजी के लिए आए महेश घाटी, जिन्होंने पहले गेंद के ऊपर सफलता अपने टीम को दिलाई, और यहाँ यहीं पर चर्चा होती है, जैसे कि दीपेश धुरी भी एक बहुत ही अच्छे क्रिकेटर है, आपस में बात हमारी हो रही है कि इनको लास्ट में क्यों भेजा गेंदबाजी के लिए। ये दर्शाता है क्रिकेट में आखिर महेश जी समय पर आए, विकेट जैसे निकाले, केतन की बड़ी विकेट आपने निकाली है, ये इंपॉर्टेंट है। राइटर ओवर द विकेट, गेंदबाजी के लिए तैयार उमेश के लिए, उमेश यादव इस बार बड़ा शॉट्स खेलना चाहते हैं, फिर एक बार अंदरूनी किनारा, हवा में गेंद, फील्डर तैनात, से लिमिट ऑफ, दूसरे विकेट की पतन, हैट्रिक का मौका, जैसे कि अतुल, जैसे यहां पर महेश गाड़ी के लिए। अतुल माशे 9 स्ट्राइक एंड पर है। पिछले मैच में महेश ने जिस तरह से थोड़ी सी खराब गेंदबाजी की थी, और अब यहां पर छठवां ओवर डालते वक्त कमबैक किया उन्होंने, अच्छी गेंदबाजी। मैं एक अच्छा गेंदबाज हूं दोस्तों, मैं क्रिकेट में जरूर कहना चाहता हूं, कभी बल्लेबाज कभी गेंदबाज के ऊपर हावी होते हैं, और जैसे कि हावी होने के बाद वो गेंदबाज को समझता है कि बल्लेबाज ने मेरी पिटाई कहाँ की, कैसे की, क्यों की, वो गलतियां सुधारते समय यहाँ पर महेश गाड़ी दिखाई देते हुए दीपेश जी कमबैक किया उन्होंने, लगातार 2 विकेट अपने टीम के लिए दिए हैं, और बड़े विकेट हो, उमेश यादव हो या केतन तिरलोटकर, नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर। हार्दिक कुबल इस मैच के लिए इन किया है, हार्दिक कुबल को हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल टीम ने इन किया इनको इस मैच के लिए। हार्दिक कुबल जब नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर। हार्दिक कुबल की बात की जाए तो देवगढ़ आनंदवाड़ी का ये खिलाड़ी है, वीआरसीसी आनंदवाड़ी टीम में हमेशा दिखाई देता है, वही खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर, हैट्रिक का मौका, राइटर ओवर द विकेट, इस बार गेंद को खेल दिया पॉइंट की दिशा में, फील्डर तैनात है, एक रन आसानी के साथ दोनों बल्लेबाज पूरे करते हुए। एक तरफ है बल्लेबाज अतुल माशे 9 स्ट्राइक एंड पर, जो कि हार्दिक कुबल 1 रन से अपना अकाउंट ओपन किया, टीम को आगे बढ़ाया, जबकि हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल टीम को 43 रन 43। राइटर ओवर द विकेट, गेंदबाज फिर एक बार तैयार है अपने बॉलिंग मार पर, महेश गाड़ी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अब तक 2 सफलताएं अपने टीम को दिलाए, पहले केतन को आउट किया, उसके बाद जबकि उमेश यादव को आउट किया महेश गाड़ी ने। राइटर ओवर द विकेट, इसी बीच गेंद, यहाँ पर गेंद देखिए कितनी अच्छी डाली, लाइन लेन देखिए कितनी बढ़िया है, गुड लेन पे टिप्पा गिरने के बाद थोड़ा सा बाउंस उछाल मिला गेंद को, गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली गई। अतुल माशे जैसे ऊंचे कद के खिलाड़ी है, अतुल का बल्ला जब चलता है तो बल्ला बोलता है उनका, बट आज यहाँ पर थोड़े से नर्वस करते हुए अतुल माशे। राइटर ओवर द विकेट, फिर एक बार, इस बार भी आगे जाकर खेलना चाहते, कीपर से मिस गेंद, 22 के रूप में होंगे 4 रन, अंपायर का नो बॉल का इशारा, कुल मिलाकर ये 5 रन, फ्री हिट का मौका, ये 5 रन अतिरिक्त के रूप में मिले हैं, इस 5 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 48। देखिए एक गेंद इंपॉर्टेंट, एक गेंद अच्छी, बट एक गेंद ने 5 रन यहां पर दिए, दावत दी है, दावत को स्वीकारे। जैसे 5 रन बने हैं तो क्रिकेट में देखिए आप चेसिंग के लिए उतरेंगे तो कहीं ना कहीं ये 5 रन जैसे आपने दिए उसकी भी याद आपको आएगी कि हमने 5 रन कैसे दिए, अब तक अच्छा स्कोरबोर्ड आपका था। फ्री हिट का मौका, राइटर ओवर द विकेट, इस बीच अतुल माशे, इस बार फ्री हिट, हवा में गेंद है, क्या कैच बन पाएगी, जी नहीं, कैच तो छूटा, फ्री हिट का फायदा, गेंद सीमारे का बाहर, मिड विकेट लॉन्ग ऑन के बीच में से 4 रन अतुल माशे के बल्ले में, इसी 4 रन की मदद से स्कोर थोड़ा सा छलांग लेते हुए 52 रन 52, 60 के आसपास टोटल बनते, एक फाइटिंग टोटल इस मैदान के अंदर रहेगी। बाबू भांडे सर यांचे या ठिकाणी आगमन होते, बाबू धन्यवाद। आमच्या या देवगड प्रीमियर लीग मध्ये तुमचंही हार्दिक हार्दिक स्वागत, बाबू भांडे। राइटर ओवर द विकेट, इस बार गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली जाती हुई, इस गेंद के ऊपर कोई रन नहीं, ओवर नंबर 6 खत्म होता हुआ, आखिरी ओवर के ऊपर महेश घाटी जिन्होंने रन खर्च किए हैं 9 रन, और 2 सफलता अपने टीम को दिलाए, बेहतरीन गेंदबाजी की। आप देख रहे हो तमाम दर्शक के देवगढ़ प्रीमियर लीग आज का यहाँ पर चौथे दिन का यहाँ पर तीसरा मैच खेला जाता हुआ, एकता स्पोर्ट्स मुटाट और हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल। टॉस जीता एकता स्पोर्ट्स मुटाट टीम ने, टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया और बल्लेबाजी के लिए निमंत्रित किया हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल टीम को, जिन्होंने बल्लेबाजी करते समय 6 ओवर में 52 रन बनाए, और जबकि अपने विकेट गमाए
52 रन बनाए, 53 रन का लक्ष्य रखा है, 6 विकेटें गंवाए। तो दोस्तों तब तक के लिए मैं मनोज मयकर रजा लेता हूं। आंखों देखा हाल सुनाने के लिए आएंगे हमारे उत्तम जी मुनगेकर सर, जिनके हाथ में मैं माइक सपुर्द करता हूं। धन्यवाद। हॅलो 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 मित्र हो, या ठिकाणी थोडासा बदलाव होतोय, कॉम्बॉक्स मध्ये चेंजिंग होते। आमचे समालोचक मित्र या ठिकाणी काशीराम भांडे उर्फ बाबू भांडे यांचं समालोचन तुम्ही ऐकू शकता। धन्यवाद। या ठिकाणी कोणी आपला फोन पंचांकडे जमा केला होता, तो येऊन घेऊन जायचा आहे। फिल्डिंग करण्याची टीम होती, त्यांनी हा मोबाईल जमा केला होता, तो येऊन घेऊन जायचा आहे। आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे आणि तो आपला मोबाईल घेऊन जायचा आहे। हॅलो, रोशन वडपकर यांचा हा फोन होता। नारायण उर्फ नाना मोहिते यांचं इथे आगमन झालंय। तर देवगड प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो। त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे। प्लीज नाना मोहिते यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये बसायचं आहे। धन्यवाद सर, आपलं सहर्ष स्वागत आहे। बी काशीराम भांडे, सर्व क्रीडा रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय। दरम्यान सामन्याच्या दिशेने आपल्याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित करतोय। सामना चाललाय तो एकता स्पोर्ट मुठाट वर्सेस हार्दिक स्पोर्ट नरगोल, दोन बलाढ्य संघाच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळतोय। नाणेफेक जिंकतोय एकता स्पोर्ट मुठाट संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजी 5 रन केलं होतं। एक जुगार खेळला होता हार्दिक स्पोर्ट नरगोल समोर। हार्दिक स्पोर्ट नरगोल संघाने 6 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 53 धावांचं आव्हान ठेवलंय। निश्चितच हार्दिक स्पोर्ट नरगोल संघ मागच्या अट्टातडीच्या सामन्यामध्ये पराजित झाला होता आणि त्यांना आता सुपर ओव्हरचा सामना थरार आपण पाहिला होता प्रथमच या देवगड प्रीमियर लीग मध्ये। तर त्यांना हा सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागेल अशी करो या मरो अशी परिस्थिती आतापर्यंत हार्दिक स्पोर्ट नरगोल या संघावरती येऊन लादली आहे। तर एकता स्पोर्ट मुठाट याला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल। दोन्ही संघांना करो या मरो अशी परिस्थिती आहे, ती म्हणजे एकता स्पोर्ट मुठाट आणि हार्दिक स्पोर्ट नरगोल। तर सलामीच्या जोडगळी आपल्याला पाहायला मिळते, मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय तो म्हणजे देवगड तालुक्यातील साई पॅकर संघाकडून ज्याने प्रतिनिधित्व केलं होतं तोच मंगेश घाडी, त्याचसोबत अमय पुजारे अशी ही जोडगोळी एकता स्पोर्ट मुठाट संघाच्या वतीने दिसतंय। तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि 52 धावांवरती रोखलं होतं ते एकता स्पोर्ट मुठाट या संघाने नरगोल या संघाला। तर नरगोल या संघाच्या वतीने प्रथम गोलंदाजीसाठी येतोय ते पाहायचं आहे केतन तिर्लोटकर की प्रशांत चांदोसकर यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। दरम्यान मंगेश घाडी स्ट्राईक वरती प्रथमच, ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि मोठा फटका मारण्याच्या बाद झाला होता। आपल्या संघाची भरवशी कामगिरी करताना पाहायला मिळत होते मंगेश घाडी स्वतः। कल्पेश साळुंके आपल्याला सर्वांना माहित असेल, यांचा हा संघ एकता मुठाट खूप मोठी दानशूर व्यक्ती आहे क्रिकेटवरती, ज्याचं खूप मोठं असं प्रेम, कुठलीही क्रिकेट स्पर्धा असो क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन त्या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं महत्त्वाचं काम हे एकता स्पोर्ट मुठाट संघ करत असतो, म्हणजे त्यांचे संघ मालक ते म्हणजे कल्पेश साळुंके सर। दरम्यान पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतोय तो म्हणजे आता केतन तिर्लोटकर, ज्याला जेप फायटर म्हणून नावाने ओळखला जातो, तोच देवगड तालुक्यामध्ये कित्येक सामनावीर ज्याच्या नावावरती आहे तोच केतन। पहिला चेंडू
शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता, मात्र ऑफसाईडच्या दिशेने टोलवण्याच्या नादात चेंडू आणि बॅटचा नीटचा काही संबंध नसल्यामुळे चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये सुपूर्द होते. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. अजूनही आपलं खातं खोलायचं सांघिक आणि वैयक्तिक खातं खोलावं लागलं ते मंगेश घाडी यांना. खूप मोठा फटका लेग साईडच्या दिशेने टलवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागून धावतोय, पाहायचा आहे चेंडू सीमापार जातोय काय, आणि चेंडू बघता बघता 2 धाव सीमापार जातोय. संघाचा आणि आपलं वैयक्तिक खातं खोलतोय तो मंगेश घाडी. देवगड प्रीमियर लीग लाईव्ह व्ह्यूअर्स पहिल्या दिवशी मध्ये 28,000 प्रेक्षकांनी पाहिलं होतं. त्यानंतर दुसरा दिवस 26,000 प्रेक्षकांनी हे सामने पाहिले होते. तदरम्यान पुढील चेंडू केतन्याचा पुन्हा एकदा लेगचा चेंडू पडकावला आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, मात्र नकार देतोय स्वतः मंगेश घाडी. आणि निश्चितच खराब असा कॉल पाहायला मिळाला तो पुजारी याचा. धाव निश्चितच पूर्ण झाली असती, मात्र मंगेश घाडी यांचा लक्ष नव्हता आणि ते आत्मघाती स्वरूपात बाद होतोय तो पुजारे. अमेय पुजारे हा जुऱ्या धावसंख्येवरती बाद होतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, मात्र इथे दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नसल्यामुळे इथे बाद होतोय आणि संघाला बसला हा पहिला धक्का 5 या धावसंख्येवरती. निश्चितच तिसऱ्या दिवशी 22,000 प्रेक्षकांनी देवगड प्रीमियर लीग लाईव्ह पाहिलं होतं. त्यानंतर आता चौथा दिवस दुपारच्या 17 पर्यंत 11,000 प्रेक्षक हा सामना पाहतायत. या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मी मायबापाचं पुन्हा एकदा देवगड प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत आभार मानतोय की आपण या स्पर्धेवरती खूप प्रेम दाखवलंय. असंच प्रेम आपलं शेवटपर्यंत राहून दे. आणि क्रिकेट स्पर्धा अमोल मेस्त्री यांचं स्वप्न इथे साकारताना दिसतोय आपण. ज्याने स्वप्न पाहिलं होतं 2 महिन्यापूर्वी, ते स्वतः अमोल मेस्त्री यांचं स्वप्न आजचा चौथा दिवस लीग दिवसातील आणि कालचा शेवटचा दिवस असेल. खूप मोठमोठ्या संघांनी म्हणजे 16 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. प्रथम मी 16 संघ मालकांचं मनपूर्वक आभार मानतोय. ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आहे. दरम्यान पंचांच्या डाबादीने ओव्हर द विकेट मारा करेल तो केतन तिर्लोटकर. आता मात्र पहिला फटका, पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडूवरती दुसरी धाव घेण्याच्या नादात अमेय पुजारी बाद होतोय. मात्र आता स्ट्राईकला गेलाय तो देवगड तालुक्यातील अष्टपैलू खेळाडू रोशन वडपकर. ऑफसाईड दिशेने कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. कार्पेट स्वरूपाचा फटका, एक धाव पूर्ण होते. पायचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, मात्र सेफ हँड प्रशांत दाचरेकर ज्याने मागच्या सामन्यामध्ये 4 कॅच पकडले होते तोच आता मात्र निश्चित सुंदर अशी थ्रो करतोय. केतन तिर्लोटकर यांच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करेपर्यंत एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मंगेश घाडी यांचा लॉंग ऑनच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउंस सीमा पार होतोय. डाबरलाल चौनप्राश खणखणीचा चौकार. संघ मात्र दुहेरी आकड्यात पदार्पण करतोय. या 2 धावेने संघ पोहोचतोय तो 10 या धावसंख्येवरती. एक गड्याच्या मोबदल्यात 10 अशी धावसंख्या. मंगेश घाडी याचं कौतुक करावं लागेल तेवढं कमी आहे. मला वाटतं वयाच्या 45व्या वर्षी सुद्धा तेवढंच टॅलेंट मंगेश घाडी यांचं दिसतंय. ऑफसाईडने खेळून काढलाय चेंडू. स्लो ऑन प्रकारचा चेंडू होता, तितका सुंदर फटकावला आहे. 2 धावा काही रोखू शकत नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, मात्र नकार दिलाय तो स्वतः रोशन वडपकर यांनी. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या सांघिक पोहोचते ती मात्र 1 डझन धावसंख्या धावपलकावरती म्हणजे 12 धावा धावपलकावरती लागतात. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 तास पट मुठाड या संघाची धावसंख्या होते ती 12 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आपण ही स्पर्धा टेनिस क्रिकेट लाईव्हच्या दरम्यान लाईव्ह पाहतोय. ते म्हणजे संतोजी नानेरकर सर आणि कोकणमध्ये हे टेनिस क्रिकेटचं पूर्ण प्रतिनिधित्व करणारे आमचे गौरवजी सावंत यांचं सुद्धा मी देवगड प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत मनपूर्वक आभार मानतो. त्यांची सर्व टीम यांना शुभेच्छा देतो. चांगलं काम ते या 4 दिवसामध्ये करताना पाहतायत. त्याचबरोबर आजच्या 4थ्या दिवसापर्यंत विजय शिरसाट, दीपेश धुरे, वेदांत जाधव, त्याचप्रमाणे युवराज सावंत, मोसिम होलसेगर अशा कित्येक स्कोररनी चांगलं अचूक स्कोरर म्हणून काम पाहिलंय. त्याचप्रमाणे आता सर्वांचा मी पुन्हा एकदा आभार मानतोय.
संघाच्या वतीने दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेण्यात होतो अतुल माशी स्वतः संघ मालक, ज्याने या स्पर्धेसाठी कित्येक दिवस वाट पाहिला होता. मात्र अत्यंत निराशजनक अशी कामगिरी या संघाकडून पाहायला मिळते. खूप मोठा संघ या कागदावरती दिसला होता. संपूर्ण स्पर्धेमध्ये 16 संघांमध्ये एक मात्र संघ असा कागदावरती दिसला होता, तो म्हणजे केतन तिरुलटकर संघ नायक आणि संघ मालक म्हणजे ते अतुल माशी. निराशजनक अशी कामगिरी, क्रीडा रसिकांना नैराश्य पाहायला मिळते. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती या खेळाची, अशी अपेक्षा निश्चितच हा क्रिकेट हा खेळ आहे, हा घडवत असतो प्रत्येक दिवशी. मात्र अतुल माशी यांचा पुढील चेंडू रोशन नवडकर याने लेग साइडच्या दिशेने टोलावलाय. चेंडू जिथपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. एकदा पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय, मात्र नकार देतोय स्वतः मंगेश गाडी. निश्चितच सुंदर कॉल मंगेश यांचा, निश्चितच धावचीत झाला असता रोशन वडपकर स्वतः, मात्र सुंदर कॉल दिला मंगेश गाडी आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या होते 1 तास पोट मोठाड या संघाची 13 अशी धावसंख्या धावफलकावरती. रोशन वडपकर याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण मला वाटतं लेगामेंटचा प्रॉब्लेम त्याला 2 वर्षापूर्वी आला होता. जवळजवळ क्रिकेट त्याने 3 वर्ष या क्रिकेटपासून तो लांब राहिला, पण ज्याने क्रिकेटवरती खरं प्रेम केलाय तो म्हणजे रोशन वडपकर. लेगामेंटचं ऑपरेशन करून सुद्धा तो क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वापसी करतोय. रोशन वडपकरसाठी सुद्धा टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे, त्याने सुंदर असं कमबॅक केलाय. मंगेश गाडी यांचा पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू पॅडला अडून एक धाव पूर्ण होते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो आता मात्र 14 या धावसंख्येवरती. मी रोशन वडपकर यांच्याकडे परत येतोय. रोशन वडपकर यांनी देवगड तालुक्यामध्ये कित्येक खेळाडू घडवले आहेत स्वतः. तर पुढील चेंडू अतुल माशी यांचा ऑफसाइडच्या दिशेने पटकावण्याचा प्रयत्न, मात्र पंच 2 यात समांतर करून पंजाब टू हरियाणा असा चेंडू घोषित करतायत. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो 15 या धावसंख्येवरती. अतुल माशी यांना सुंदर कमबॅक करावा गेले सर सामना जिंकायचा असेल तर. स्लिपच्या दिशेने चेंडू गेला, मात्र एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवरती. एक गडीबाज 16ची धावसंख्या 1 तास पोट मोठाडे संघाची 53 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय. प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. नरगोल संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. 52 या धावसंख्येवरती रोखलं आणि त्याचा पाठलाग करताना दिसतो मंगेश गाडी आणि रोशन वडपकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मंगेश गाडी यांचा. मी निश्चितच म्हटलं होतं की मंगेश गाडी याने साई पॅकर्स म्हणून संघाचं सुद्धा प्रतिनिधित्व केलं होतं. खूप मोठे फटके या खेळाडूकडे सुद्धा आहेत आणि त्याची नजर अजून चेंडूवरती तितकीच आहे, मात्र त्याला नवीन खेळाडूंना समजून खेळावं लागेल तर मंगेश गाडी यशस्वी ठरू शकतो. आता मात्र अतुल माशी यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू लगातार दुसरा चेंडू निर्धाव जातोय. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकल्यानंतर आता मात्र संघाची धावसंख्या स्थिर होते 16 या धावसंख्येवरती. 1 तास पोट मोठाड या संघाची. मी निश्चितच सांगू शकतो की जोपर्यंत केतन तिर्लोटकर, अतुल माशी आणि प्रशांत चांदोसकर यांची गोलंदाजी आहे तोपर्यंत सामना एक हाती एकता मोठाड संघ जिंकू शकत नाही. निश्चितच निर्धाव चेंडू स्लो आर्म प्रकारचा चेंडू टाकला होता, ज्याला नकल चेंडू म्हणून संबोधला जातो क्रिकेटमध्ये. तो चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडू लगातार 3 टाकलेत मंगेश गाडी यांच्या समोर. मी मगाशी म्हटलं होतं की अतुल माशी सुद्धा एक सुंदर गोलंदाज आहे. त्याचप्रमाणे प्रशांत आचरेकर ज्याने अलिबाग मध्ये सुद्धा जी भंडारी लीग पार पडते त्यामध्ये सुद्धा सहभाग घेऊन चांगली गोलंदाजी केली होती, तोच प्रशांत आचरेकर आता मात्र नरगोल संघाकडून खेळताना दिसतोय. या षटकामध्ये अतुलने मला स्कोरर सांगतात दीपेश दुरी फक्त 4च धावा बहाल केल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघाला उपयुक्त अशी गोलंदाजी केली अतुलने आणि निश्चितच आपल्या या संघासाठी त्याने भारदार अशी कामगिरी केली आहे. तर संघाच्या वतीने दुसरं, तिसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेण्यात येतो अनिकेत आमलोस्कर. राईट हँड फास्ट अशी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळते. तर स्ट्राईकला आहे तो रोशन वडपकर. हा सुद्धा एक जुना जाणता खेळाडू आहे, कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना दिसतोय देवगड तालुक्यामध्ये आपल्याला.
ऑफसाईडने चेंडू उडवलाय. झेल होऊ शकतो, झेल काय होऊ शकत नाही जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतो. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसतोय रोशन याचा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मंगेश आणि रोशन याची या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या आता मात्र हलते 18 या धावसंख्येवरती. 1 तास स्फोट मोठा हा संघ पोहोचतोय. 1 गड्याच्या मोबदल्यात 18ची धावसंख्या. तिसरं षटक चालू असतंय. उशिराल्या प्रेक्षकांना समजण्यासाठी सामना चाललाय तो 1 तास स्फोट मोठा वर्सेस एनसीसी नरगोल. लेग साइडने चेंडू फटकावलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडू जातोय सीमा पार. डाबरलाल चंद्रप्राज खणखणीत चौकार. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो 22 या धावसंख्येवरती. निश्चितच आता मात्र सामन्याला कलाटणी देणारी अशी फटकेबाजी पाहायला मिळते ती रोशन वडपकर यांची. अशीच काहीतरी फलंदाजीची आवश्यकता आहे ती 1 तास स्फोट मोठाड या संघाला. कव्हर पॉईंटच्या दिशेने मारला फटका. चेंडू जाऊन स्थिर होतोय तो कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातागोदीमध्ये आणि फलंदाज बाद होतोय तो रोशन वडपकर. संघाला बसला दुसरा धक्का 22 या धावसंख्येवरती. मी मगाशी म्हटलं होतं एक नावाजलेला खेळाडू आहे रोशन वडपकर. पूर्ण चौफेर फटकेबाजी करण्यात माहीर. मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तितकाच उंचपुरा खेळाडूने तो झेल पकडलाय. सुंदर असा क्षेत्ररक्षण सजवलं होतं केतन तिर्लोटकर यांनी आणि त्या क्षेत्ररक्षणाचा फायदा झालाय तो एनसीसी नरगोल या संघाला. आता मात्र रोशन याची जागा येण्यात जातोय. पाहायचा आहे नवीन फलंदाज. सर्वेश पाळेकर हा सुद्धा एक सर्वगुणी संपन्न खेळाडू आहे. पाहायचा आहे संघासाठी किती उपयुक्त ठरतोय तो खेळाडू. कारण रुपेश पाळेकर हा मला वाटतं या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी कित्येक वर्ष या रुपेश पाळेकरला मी पाहतोय. माझा गुरुबंधू आहे रुपेश पाळेकर. याच्याकडून खूप काही शिकण्यासारखा एक अष्टपैलू खेळाडू. याने सुद्धा साई पॅकर्स म्हणून संघाचं प्रतिनिधित्व केलंय. तोच रुपेश आपल्या स्क्रीनवरती थोड्याच वेळात आपल्याला दिसेल, ज्याने निश्चितच या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली असेल. 2 षटकामध्ये 1 गड्याच्या 1 गडी घेत 12 धावा बहाल केल्यात तोच रोशन रुपेश पाळेकर. निश्चितच सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र सर्वेश पाळेकर खेळण्यासाठी सज्ज होतोय तो आमलोसकर याच्या गोलंदाजी समोर. आमलोसकर याचा पुढील चेंडू सर्वेश याच्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू पंच लेग बायचे धावा घोषित करतात. लेग बायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पोहोचते ती आता मात्र 23 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू असताना आमलोसकर यांचं आतापर्यंत सुंदर गोलंदाजी आमलोसकर यांची पाहायला मिळते. आणि निश्चितच पंचांकडे अपील केला होता मात्र मला वाटतं पंचांच्या समोर गोलंदाजी करता करता आल्या असल्यामुळे पंचांना मला वाटतं तो चेंडू कुठे लागलो दिसलाच नाही आहे. पंचांनी त्याला वॉर्निंग दिली आहे आमलोसकर यांना. तर मंगेश गाडी खेळण्यासाठी सज्ज होतोय. सलामीला आला फलंदाज मंगेश गाडी अजूनही मैदानात दिसतो. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल मंगेशला. 11 धावांवरती खेळतोय. मोठा फटका मारलाय लेग साइडच्या दिशेने. पायाचा आहे चेंडू हवेमध्ये जातोय आणि खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते लेग साइडच्या क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच झेल झाला असता मात्र खराब क्षेत्ररक्षण लेग साइडच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाला आणि मंगेश गाडी यांना जीवदान भेटतं. या 3 धावा काही रोखू शकत नाही. 3 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो 26 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद 26 ही धावसंख्या. आता मात्र आताचा फलंदाज डाव्या शैलीने डाव्या त्याने फलंदाजी करणारा सर्वेश पाळेकर. तर आमलोसकर गोलंदाजी येते. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली मात्र क्षेत्ररक्षणाची त्याला साथ दिसत नाही आहे. पंच मात्र दोन्ही समांतर करून अवांतर घोषित करताय. चेंडू अवांतर टाकतोय तो आता मात्र आमलोसकर डाव्या शैलीच्या फलंदाजाला मला वाटतं थोडाफार यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू अवांतर होते. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 27 अशी धावसंख्या धावफलकावरती.
सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू घोषित करतात पंच. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 तास पण मुठाड या संघाची धावसंख्या 27 अशी धावसंख्या धावपलकावरती लागते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपतोय. जवळजवळ मला वाटतं अर्धा खेळ संपलाय आणि 27 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. 53 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो 1 तासपट मुठाड संघ. यानंतर होणार सामना PS स्पोर्ट्स देवगड विरुद्ध आशापुरी रेसिडेन्सी. दोन्ही कर्णधारांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस मध्ये यायचं आहे. कोणताही विलंब करायचा नाहीये. आशापुरी रेसिडेन्सी वर्सेस PS स्पोर्ट्स. वेदांत जाधव आणि अमोल मुंडकर या दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. विनंती करेन नारायण उर्फ नाना मोहिते यांना या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. त्यांनी वेदांत जाधव आणि अमोल मुंडकर. दोघांनाही बेस्ट लक पुढच्या सामन्यासाठी. आपले पाहुणे नाना मोहिते. टॉस उडवला जातोय. हेड्स इज द कॉल आणि टेल्स वेदांत जाधव म्हणजेच आशापुरी हा संघ नाणेफेक जिंकतोय. वेदांत काय घेशील? क्षेत्ररक्षक. ओके, असा निर्णय तू का घेतलास? त्याचं कारण आम्हाला माहिती आहे तरी पण विचार. ना चेस बघतो किती होतं. चेस करणार आहे तो. अमोल बॅटिंग आली आहे, काय म्हणशील? किती टार्गेट सेट करशील? 60-70. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. चेंडू उंच उडवलाय. झेल होऊ शकतो. झेल मात्र सुटतोय. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते साईम यांच्याकडून आणि हा चौकार पाहायला मिळतोय तो सर्वेश याच्या बॅटमधून. आणि या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचते तो 32 या धावसंख्येवरती. अजूनही जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. निश्चितच सामना झुकलाय तो 1 तासपट मुठाड या संघाच्या बाजूने. खांदे उतरले आहेत ते NCC नरगोल या सर्व खेळाडूंचे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा मान दिसतो सर्वेश पाळेकर याचा. मात्र सुंदर गोलंदाजी. मी मगाशी म्हटलं होतं दोन्ही प्रकारचा चेंडू टाकण्यात माहीर असलेला हा गोलंदाज म्हणजे प्रशांत आचरेकर. डाव्या साईडने सुद्धा ओळू शकतो, उजव्या साईडने सुद्धा चेंडू ओळू शकतो असा एकमेव गोलंदाज आहे प्रशांत आचरेकर. तर पंचांच्या उजव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू उडवलाय आणि स्वतः संघ मालक इथे झेल पकडतो. अतुल माशे. मंगेश घाडी यांची खेळी समाप्त होते. संघाला बसलेला आता मात्र हा तिसरा धक्का मंगेश घाडी यांच्या स्वरूपात. निश्चितच अशाच काहीतरी चमकदार गोलंदाजीची आवश्यकता आहे ती आता मात्र NCC नरगोल या संघाला सामना जिंकायचा असेल तर. या स्पर्धेमध्ये खूप निराश केलेत ते म्हणजे यंदाच्या 2022 पासून फॉर्मात असलेले खेळाडू. पहिला म्हणजे हरीश जाधव. हा सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता. त्याने सुद्धा खूप निराश केलं क्रीडा रसिकांना. त्यानंतर आज केतन तिर्लोटकर याची सुद्धा खेळी पाहण्यासाठी खूप क्रीडा रसिक आले होते. त्याने सुद्धा खूप निराश केलंय सर्व क्रीडा रसिकांना. त्याच्या खेळीची आतुरतेने वाट पाहत होतो. मुजम्बिन ठाकूर फलंदाजीसाठी येतोय. अबू मेस्त्री यांचं इथे स्वागत होते. अबू मेस्त्री यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. एक स्टार खेळाडू देवगड तालुक्याचं ज्याने नाव गाजवलं त्याचप्रमाणे देवगड तालुका कॉलेजमध्ये ज्याने लेदर क्रिकेटचं नाव उंचीवर नेऊन ठेवलंय तेच अबू मेस्त्री. मोठा फटका मुजम्बिल ठाकूर यांचा लेगशाही ज्याने कुठला क्षेत्ररक्षक दिसत नाही आणि चेंडू सीमा पार वन बाउंड जातोय 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्यांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो आता मात्र 37 म्हणजे 37 धावा धावपलकावरती लागतायत. मुजम्बिल ठाकूर पहिल्या चेंडूवरती 4 धाव्याने आपलं खातं खोलतोय. त्याचप्रमाणे कालच्या दिवसामध्ये निखिल परकर
हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या सुद्धा खेळीवरती सर्वांची नजर होता, त्याने सुद्धा खूप निराश केलंय. तर प्रशांत आचरेकर यांचा पुढील चेंडू, चेंडू स्विंग अँड मिस होतोय, विकेट किपर यांच्या हातामध्ये सुपूर्द होतोय. इथे 4 षटकांचा खेळ संपतोय. आता मात्र नवीन समीकरण येऊन टपते 12 चेंडू आणि 16 धावा. सामना जर 1 तासपट मुठाडी या संघाला जिंकायचा असेल तर 12 चेंडू आणि 16 धावा कराव्या लागतील. त्याचप्रमाणे या देवगड तालुक्यातील एक शान म्हणजे प्रकाश पराडकर, याच्यावरती सुद्धा सर्वांच्या नजरा होता. त्याने पुरेपूर सर्व क्रीडा रसिकांचं मनोरंजन केलं, अर्धशतक फलकावलंय दुसऱ्या दिवशी. त्याचप्रमाणे सूरज देवगडकर हा सुद्धा एक फलंदाज आहे, त्याचा आज वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. सूरज देवगडकर याला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय मी DTPLच्या माध्यमातून. उदंड आयुष्य लाभू नये असा हा क्रिकेटर. त्याचप्रमाणे आजच्या दिवसामध्ये जो सामना टाय झाला होता तो एक हाती ज्याने सामना फिरवला होता, 25 धावा मला वाटतं आवश्यकता होती आणि तो एक हाती सामना आपल्या संघाला विजयी करून दिला टाय करून, तो म्हणजे वेदांत जाधव, चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध आहे देवगड तालुक्यामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटची कडा घेऊन विकेट किपर यांच्या हातामध्ये सुपूर्द होतोय. सर्वेश पाळेकर यांची खेळी समाप्त होते. संघाला बदलला आता मात्र चौथा धक्का इथे पाहायला मिळतोय. केतन तिर्लोटकर आता मात्र आपल्या नावासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. आता मात्र सर्वेश पाळेकर याची जागा देतो रुपेश पाळेकर. मी मगाशी म्हटलं होतं एक गुणवंत खेळाडू ज्याने कित्येक खेळाडू मोठा वाघोटन या परिसरामध्ये घडवलेत. तो स्वतः कर्णधार, एक प्रतिनिधित्व करणारा एक गुणवंत खेळाडू म्हणजे रुपेश पाळेकर. जसं स्टीवा मार्को अशी जोडी होती तसा याचा बंधू सुद्धा क्रिकेटमध्ये एक सक्रिय होता म्हणजे विकी पाळेकर, विकेश पाळेकर. ही जोडगुळी होती आणि ह्या जोडगुळीला हरवणं, यांच्या संघाला हरवणं खूप कठीण होतं. तोच त्यांचाच बंधू, विकेशचा बंधू हा रुपेश पाळेकर. तर आता मात्र सुंदर गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले. तो जेट फायटर केतन तिर्लोटकर. लेग साईडने कार्पेट स्वरूपाचा फटका, एकदा पूर्ण होते जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय प्रशांत आचरेकर. सुंदर थ्रो पाहायला मिळतोय. एकच धावेवरती समाधान मानावे लागेल ते मुजब्बिल ठाकूर आणि रुपेश पाळेकर याला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते, संघ पोहोचतोय तो 39 म्हणजे 39 धावा धाव फलकावरती. पंचांच्या डाव्या उर्ध विकेट मारा करतोय मुजब्बिल ठाकूर याला. एकाच विभागातून बिलॉंग करतात दोन्ही खेळाडू आणि स्वप्नील रुमडे तिथे फील्ड करताना दिसतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षक स्वप्नील रुमडे याचं पाहायला मिळतंय. तळोडे गावातून बिलॉंग करणारा खेळाडू आता मात्र नरगोल संघासाठी खेळताना दिसतोय. एक IPL स्वरूपाची क्रिकेट स्पर्धा प्रथमच देवगडमध्ये पार पडते. अमोल मेस्त्री यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिक याचा आनंद लुटतायत. आता मात्र सुंदर गोलंदाजी करावी लागेल ती. आतापर्यंत 2 चेंडू सुंदर टाकलेत. तो केतन तिर्लोटकर, मुजब्बिल ठाकूर नॉन स्ट्राईकला. रुपेश याने ऑफसाईडने चेंडू फटकावलाय जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण ऑफसाईडच्या दिशेने पाहायला मिळतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय, संघ पोहोचतोय तो आता मात्र 42 धावा धाव फलकावरती लागतायत. 1 तासपट मुठाड या संघाच्या आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावेंची आवश्यकता आहे. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते रुपेशाची. 41 धावा धाव फलकावरती लागतायत. 4 चेंडू आतापर्यंत 2 शिल्लक आहेत. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने एक कॉपी बुक फटका पाहायला मिळतोय. सर्व क्रीडा रसिकांचा नजराना फेडणारा फटका रुपेश पाळेकर यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय.
जसा चेंडू ज्या वेगाने आला त्याच वेगाने कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धाव्यांसाठी. या 4 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बाहेर पडते. संघाची धाव संख्या होते ते 45 धावा धाव फलकावरती. आता मात्र पुरेपूर समाचार घेतोय केतन तिर्लोटकरचा, तो म्हणजे रुपेश पाळेकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसतोय. चेंडू खाली स्वतः झेल खाली जातोय तो म्हणजे केतन तिर्लोटकर. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय तो आता मात्र 47 या धावसंख्येवरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 6चं रन रेट आहे. पाहायचं आहे शेवटचं षटक कोण घेऊन होते. हाणामारीचं षटक. शेवटचं षटक घेऊन येतो प्रशांत आचरेकर. पाहायचं आहे आपल्या संघाटी कितपत भरीव कामगिरी करतोय काय, कारण 6 चेंडू आहेत. जर 6 चेंडू त्याने डिफेन्स केले प्रशांत आचरेकरने तर त्याचं कौतुक करावं लागेल, तेवढं कमी आहे. कारण सामना पूर्णपणे झुकला येतो 1 तास पट मोठाट या संघाच्या बाजूने. चेंज ऑफ पेस प्रकारचा चेंडू टाकला होता. निश्चितच सुंदर असं क्षेत्ररक्षण एका हाताने पाहायला मिळतं. तो केतन तिर्लोटकर याचं एका धावेवरती समाधान. मुजम्बिल ठाकूर याला, कारण एकाच विभागातून हे खेळाडू येतात त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येकाची खेळी माहिती असते आणि त्याच प्रकारचा चेंडू टाकला होता प्रशांत आचरेकर यांनी. एका धावेवरती समाधान. ऑफसाईडच्या दिशेने कव्हरच्या दिशेवरून चेंडू फटकावलाय. चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी. रुपेश पाळेकर यांचा सुंदर फटका पाहायला मिळतोय. संघाटी भरीव अशी कामगिरी करतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो 1 तास पट मोठाटा संघ. आता मात्र सामना पुरेपूर झुकलाय. एका धावेची आवश्यकता आहे, ती म्हणजे 1 तास पट मोठाट या संघाला जिंकण्यासाठी. आचरेकर यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू टाकलाय, निर्धाव चेंडू. तीन चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. पाहायचं आहे रुपेश कुठचा फटका मारून धावा करतोय ते. कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय आणि चेंडू सीमा पार जातोय. विजयी होतोय तो 1 तास पट मोठाटा संघ. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. त्याचप्रमाणे एनसीसी नरगोल संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. दोन्ही संघाचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. तर पुढील वाटचालीसाठी 1 तास पट मोठाट या संघाला म्हणजेच कल्पेश साळुंके संघाच्या साळुंके सरांच्या संघाला मी शुभेच्छा देतोय. यानंतरचं धावतो समालोचन करतील ते माझे परममित्र उत्तमजी मुनगेकर आणि मी ते आपली सर्वांची रजा घेते बाबू वांडे. धन्यवाद.